नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या सत्रामध्ये SSC GDच्या परीक्षेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। विशेषतः फक्त लेखी परीक्षा, त्याचा अभ्यासक्रम कसा असेल, बरोबर आहे का, त्याच्या अभ्यासाचं नियोजन कसं असेल, या सर्व गोष्टीबद्दल आपण या लेक्चरमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। आता बघा, तुम्हाला आपल्या बोर्डवर दिसतंय त्याप्रमाणे SSC मराठी हा घटक महत्त्वाचा आहे, कारण की दरवर्षीच SSC GDची परीक्षा होत असते, पण यावेळेस पहिल्यांदाच हा पेपर जो आहे तो मराठी भाषेमध्ये सुद्धा होणार आहे। अगोदर आपल्याला पर्याय निवडता येत होते की एकतर इंग्रजी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये, पण यावेळेस प्रथमच आपण मराठी भाषेमध्ये सुद्धा पेपर देऊ शकतो। त्यामुळे या परीक्षेचे बहुतेक विद्यार्थ्यांमध्ये जास्त किंवा मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने याची तयारी करावी का, पोलीस भरतीची तयारी करावी, दारूबंदीची तयारी करावी का जेल पोलीसची तयारी करावी, अशा प्रकारचा संभ्रम मनामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा तयार झालेला आहे आणि तोच संभ्रम दूर करण्याचं काम आपण या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत। आणि या येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, या वेगवेगळ्या परीक्षांच्या अभ्यासक्रमाचं आणि अभ्यास पद्धतीचं सुद्धा विश्लेषण आपण येणाऱ्या पुढच्या सत्रांमध्ये करणार आहोत। तर आज आपण SSC GD बद्दल माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर पाहितलं असेल, जवळपास या वर्षी जानेवारी 2023 नंतर 84,000 पदं हे SSC GDच्या माध्यमातून भरले जाणार असं सांगितलं होतं। त्याच्यापैकी 50,000 पदं जे आहेत ते ऑलरेडी भरली गेलेली आहेत, पण म्हणजे राहिलेले 24-25 हजार आणि त्याच पद्धतीने अजून जानेवारी महिन्यानंतर वाढ झालेले रिक्त झालेले काही पदं असतील, त्याच पद्धतीने CRPFचे काही एक्स्ट्रा पदं भरले जाणार आहेत। असे यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचे साधारणतः सर्वसाधारणपणे 50,000ची ॲड येण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे आणि त्या शक्यतेच्या अनुसरूनच आपण नेमका याचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, काय आपण मराठी विद्यार्थ्यांनी तयारी करताना कोणत्या प्रकारच्या काळजी घेतल्या पाहिजेत, कशा प्रकारे संदर्भ ग्रंथ वापरले पाहिजेत, कशामधून अभ्यास केला पाहिजे, सराव कशा पद्धतीने केला पाहिजे, अशा प्रकारच्या सर्व घटकांची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा, SSC GD मराठीत करताना आपण एकतर सर्वांचा आवडीचा वेतन पगार किती मिळतो, काय असतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये हे पगार सांगण्याचं कारण एक महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळतं। जर मनामध्ये भरगच्च पैसा जर तुमच्या मनामध्ये दिसत असेल, तर त्या पदाबद्दल अभ्यास करण्याची जी तुमची दिशा आहे, ही दिशा अजून वेगवान होते, म्हणजे त्या दिशेने तुमचं पाऊल अजून वेगवान पद्धतीने पडतं। त्यामुळे वेतन, अभ्यासक्रम आणि अभ्यासाचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं। हे अभ्यासक्रम, वेतन या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतात, पण नियोजन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत। त्याच पद्धतीने मराठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पद्धत नेमकी कशी असली पाहिजे, कारण मराठी विद्यार्थी पहिल्यांदाच मराठी भाषेमध्ये पेपर देणार आहेत, त्यामुळे यांना अभ्यासाची पद्धत कशी असावी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन होणार आहे। त्यामुळे हा घटक सुद्धा खूप महत्त्वपूर्ण ठरतो। आणि त्याच पद्धतीने इतर वेगवेगळ्या परीक्षा आता चालू आहेत। TCSच्या वेगवेगळ्या, आता दारूबंदीची परीक्षा आहे, त्यानंतर जेल पोलीसची ॲड येणार आहे, त्यानंतर पोलीस भरती येईल, बरोबर आहे का, किंवा वनरक्षकचा पेपर झालेला आहे, काही जण वनरक्षकचं ग्राउंड करत आहेत। मग या सगळ्याचा समतोल साधून GDचा अभ्यास नेमका कशा पद्धतीने केला जाईल याच्याबद्दल आपण या सत्रामध्ये माहिती पाहणार आहोत। पहा, आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या पात्रता, ह्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, तरी पण फास्टमध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या लेक्चरचा सर्वात महत्त्वाचा हेतू असणार आहे तुमचा अभ्यासाचं नियोजन आणि अभ्यास नेमका कशा पद्धतीने करायचा आणि कुठून करायचा, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्याच असतात वेगवेगळ्या PDF मध्ये, त्यांची जाहिरात आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतात। पण तरी पण एकदा पाहूया, 10वी पात्रता आहे, बरोबर आहे का, ओपनसाठी 18 ते 23 आहे वयाची मर्यादा आहे, नंतर मग वाढत जाते, OBC असेल 25 जाते, SC ST असेल 28 पर्यंत वयाची मर्यादा आहे, पण सर्वसाधारणपणे खुल्या गटासाठी 18 ते 23 वर्ष एवढी मर्यादा आहे। ऑनलाईन अर्ज 24 नोव्हेंबरला सुरू होणार आहेत, बरोबर आहे का, जे नोटिफिकेशन SSCने टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आत्ताच टाकलेलं आहे की किती, 24 नोव्हेंबरला, आणि परीक्षेची तारीख सुद्धा दिलेली आहे, कारण त्या दृष्टीने आपलं नियोजन असणं गरजेचं आहे। 24 फेब्रुवारी ते 12 मार्च 2024 यांच्या दरम्यान जी आहे ती ही परीक्षा होणार आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने पात्रता वगैरे याच्यामध्ये दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये बघा, शारीरिक पात्रताबद्दल आपण इथं चर्चा करणार नव्हत किंवा शारीरिक चाचणीबद्दल चर्चा करणार नाहीत, तरी पण आपल्याला माहिती आहे सर्वांना, शारीरिक पात्र मराठा विद्यार्थ्यांसाठी 165 पर्यंतच हाईट आहे, बरोबर का, उंची आहे, 157 मुलीसाठी आहे, नंतर पुन्हा कॅटेगरी SC ST साठी पुन्हा आणखी कमी होत जाते, याबद्दल नाही चर्चा करणार। आपल्याला फक्त अभ्यासक्रम आणि अभ्यास पद्धत याच्याबद्दलच माहिती या ठिकाणी पाहायची आहे, ठीक आहे ना। तर पहा, पुढे जाऊया आपण।
पहा त्यानंतर बघा अभ्यासक्रम, सर्वात महत्त्वाचा चर्चा करण्याचा घटक काय होतं माहिती आहे का? विद्यार्थी तयारी करतात हा कोणता विषय? गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, जी के आहे आणि इतर अजून किंवा व्याकरणाचा भाग आहे, बरोबर आहे का? बस मग त्याच्याबद्दल आपण सूक्ष्म विश्लेषण करणं गरजेचं आहे, बरोबर आहे का? कोणत्या विषयाला किती भर दिला पाहिजे, आपला विषय कोणता परफेक्ट आहे, बरोबर आहे का? परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारतात, या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करणं त्याला अभ्यासक्रमाचं ॲनालिसिस करणं असं म्हणतात, बरोबर आहे का? आता बघा या ठिकाणी जनरल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, बरोबर आहे का? बुद्धिमत्तेचे एकूण 20 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे, 40 गुणासाठी असणार आहे, बरोबर आहे का? जनरल नॉलेज, बरोबर आहे का, किंवा जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान, हा घटक 20 मार्कासाठी असणार आहे, 40 गुणांसाठी असणार आहे, बरोबर आहे का? आणि त्यानंतर गणित सर्वात हा सुद्धा 20 मार्कासाठी असणार आहे, 40 गुण. आणि त्याच पद्धतीने इंग्लिश किंवा हिंदी व्याकरण, आता व्याकरण पेपर जरी मराठीत होणार असला तरी मराठी व्याकरण हा घटक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध नाही आहे, हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. याचं कारण असं आहे की राष्ट्रीय पातळीवर होणारी परीक्षा आहे, याचे प्रश्न हे राष्ट्रीय पातळीवर बनणार आहेत. काही जणांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की मराठीमध्ये पेपर होईल म्हणजे मराठीतले प्रश्न महाराष्ट्राच्या रिलेटेड प्रश्न विचारतील काय, अशातला सुद्धा भाग नाही, राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा आहे. त्यामुळे व्याकरणामध्ये मात्र मराठी हा पर्याय नाही आहे, इंग्रजी व्याकरण किंवा हिंदी व्याकरण हे 2च पर्याय आहेत. याच्यापैकी काय निवडायचं, कशाला प्रेफरन्स द्यायचा हे पुढे आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने एकूण 80 प्रश्न आणि 160 गुणाची ही चाचणी परीक्षा असणार आहे आणि ह्याच्यासाठी वेळ असणार आहे 1 तास. म्हणजे 1 तासामध्ये तुम्हाला 80 प्रश्न सोडायचे आहेत. त्याच्यामध्ये गणिताचे 20 आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे 40 प्रश्नांना खूप वेळ लागणार आहे, हा लक्षात. त्याच्यातही ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी व्याकरण आहे त्यालासुद्धा इंग्रजी व्याकरणाच्या प्रश्नांना सुद्धा वेळ जास्त लागतो. या हिशोबाने वेळ खूप कमी आहे. 80 प्रश्न आणि 1 तास एवढा वेळ यासाठी उपलब्ध असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा आता SSC GD मध्ये, बरोबर आहे का, स्पर्धा किती आहे, बरोबर आहे का? आता पहा SSC GDची 2018ला परीक्षा झाली, त्यानंतर डायरेक्ट 3 वर्षांनी 2021ला झाली आणि त्यानंतर डायरेक्ट 2022ला झाली आणि आता 2023ची परीक्षा होते. 18 नंतर 3 वर्ष गॅप होता, बरोबर आहे का? आणि नंतर मात्र दरवर्षी, आता मागच्या 3 वर्षामध्ये दरवर्षी काय होती, परीक्षा होत आहे. तर त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचा जर विचार केला, एकूण देशाचा जर विचार केला, पूर्ण भारताचा, तर स्पर्धा थोडीशी कमी असेल असं मला वाटतंय. याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी कोविडमुळं 3 वर्ष वयाची मर्यादा वाढवलेली होती. त्यामुळे अर्थातच 3 वर्ष वयाची मर्यादा वाढवल्यामुळे अर्थातच काय झालं होतं की परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा वाढलेली होती. त्याच पद्धतीने यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त जागा असण्याची शक्यता आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 50,000च्या आसपास जागा येऊ शकतात, हे एक महत्त्वाचं आहे. ह्या जास्त जागा असू शकतात. त्याच पद्धतीने परीक्षा सलग झाल्यानंतर सुद्धा याच्यावर मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट पडतो. ज्यावेळेस 2018ला पेपर झाला आणि त्यानंतर डायरेक्ट 2021ला पेपर झाला होता, त्यावेळेस 2021च्या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त होतं, आलं लक्षात. आणि पेपरही अवघड आलेला होता, बरोबर आहे का? ह्या सगळ्या गोष्टी ॲनालिसिस कराव्या लागतात आणि त्या दृष्टीने अभ्यासक्रमाचं नियोजन आपल्याला करावं लागतं, ठीक आहे ना. जागा कशा आहेत, जास्त आहेत आणि त्याच पद्धतीने त्यामुळे सुद्धा काय होणार आहे, कॉम्पिटिशन थोडंसं कमी होईल मागच्या वर्षीच्या तुलनेने. आणि 3 वर्षापासून आता सलग परीक्षा होते आणि ज्यावेळेस पेपर सलग होतो त्यावेळेस मात्र फॉर्म येण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. 2021ला जास्त विद्यार्थ्यांनी, जागा कमी असताना जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 2022ला जागा थोड्याशा जास्त असताना सुद्धा विद्यार्थी मात्र तुलनेने कमी झाले होते. हा गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यामुळे सलग परीक्षा असल्यामुळे, बरोबर आहे का, बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं असतं. आणि SSCने घेतलेल्या म्हणजे SSC GD सारखा सिलेबस असणारे ज्या वेगवेगळ्या परीक्षा, त्याच्यामध्ये मग NTPC असेल, MTS असेल, RRC असेल, बरोबर आहे का, या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये, बरोबर आहे का, जवळपास 1.5 लाख जागा मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये भरल्या गेलेल्या आहेत. जवळपास किती, 1.5 लाख. म्हणजे हे 1.5 लाख प्युअर कॉम्पिटिशन तुमच्यासाठी कमी झालेलं आहे. मागच्या 3 वर्ष ज्यावेळेस परीक्षा झाली नव्हती त्यावेळेस यासुद्धा जागा भरलेल्या नव्हत्या. त्यामुळे यांचंसुद्धा कॉम्पिटिशन 2021 आणि 22ला होतं, पण मोठ्या प्रमाणावर जवळपास 1.5 लाख जागा भरल्यामुळे सुद्धा काय होणार आहे, अर्थातच या परीक्षेवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे जे अभ्यासात हुशार असणारे विद्यार्थी यांचं कॉम्पिटिशन तीव्रतेने कमी. हा आकडा 1.5 लाख बघू नका, फक्त 1.5 लाख सिलेक्शन येते, बरोबर आहे का. त्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये साहजिकच काय होणार आहे, थोडंसा कमी होणार आहे, बरोबर. कॉम्पिटिशन थोडंसं कमी होणार आहे तुलनेने, ठीक आहे. अशा पद्धतीने काय SSC GDमध्ये राष्ट्रीय पातळीवरचा जर विचार केला गेला तर थोडंसं कॉम्पिटिशन कमी आहे आणि ही मात्र आनंदाची बाब असेल. पण
जर राज्याच्या पातळीवर जर विचार केला गेला, महाराष्ट्राच्या पातळीवर, तर महाराष्ट्रामध्ये SSC GDचे जे पेपर आहेत, जेवढ्याही जागा महाराष्ट्राच्या वाट्याला येतील किंवा जेवढ्याही जागा महाराष्ट्रातले विद्यार्थी मिळवतील, त्या सर्व जागांसाठी कॉम्पिटिशन थोडंसं मागच्या वर्षीपेक्षा फक्त महाराष्ट्राचा विचार केला गेला तर थोडंसं कमी असणार, जास्त असणार आहे. याचं कारण म्हणजे परीक्षा मराठीत होत आहे. बरोबर आहे का? ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर कॉन्फिडन्स देऊन जाते. जे तयारी करत नाहीत ते सुद्धा विद्यार्थी मोठ्या उत्साहाने तयारी करायला लागतात, कारण पेपर मराठीमध्ये आहे. बरोबर आहे का? अर्थातच मराठीमध्ये पेपर असल्यामुळं 100% SSC GDची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची, मराठी विद्यार्थ्यांची संख्या ही वाढणार आहे. आपण महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मराठी म्हणलं तरी चालेल. नेमकं मराठी भाषेमध्ये कॉम्पिटिशन वाढणार आहे, हे सत्य आहे. त्याच पद्धतीने अजून TCSने आतापर्यंत तलाठी असेल, वनरक्षक असेल किंवा उत्पादन शुल्कच्या परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी असतील, अशा वेगवेगळ्या परीक्षा TCS घेत आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगायचं झालं तर SSC ज्या वेगवेगळ्या परीक्षा आयोजित करत असतं त्याचे प्रश्न जे आहेत ते TCS मार्फतच बनवले जातात. त्यामुळे TCSच्या प्रश्नांचा मोठ्या प्रमाणावर मराठी विद्यार्थ्यांनी सराव केलेला किंवा सराव झालेला आहे त्यांचा, किंवा नेमके TCS कशा पद्धतीचे प्रश्न विचारते हे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर समजलेलं आहे. आणि त्याचा फायदा इकडे SSCच्या फक्त GDच नाही, केंद्र पातळीवरच्या प्रत्येक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. MTS असेल, CGL असेल किंवा GD असेल, ह्या सगळ्या SSCच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ह्या TCSमुळं आपल्या ज्या महाराष्ट्र सरकारच्या परीक्षा आहेत हे TCS आयोजित करते आणि त्याचा फायदा हा सेंट्रलच्या एक्झामसाठी होणार आहे. त्यामुळे TCS वेगवेगळ्या ज्या परीक्षा घेत आहे, बरोबर आहे का, किंवा ज्या वेगवेगळ्या परीक्षा चालू आहेत, याच्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्न विचारण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात समजलेली आहे. आणि नेमका परीक्षेला प्रश्न विचारला कसा जातो एवढं विद्यार्थ्यांना कळालं की विद्यार्थ्यांचा अभ्यास आपोआप वाढत जातो. त्याच्यामुळे काय आहे की हा सुद्धा घटक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे महाराष्ट्रामध्ये स्पर्धा वाढवण्यामध्ये. त्याच पद्धतीने जागरूकता वाढलेली आहे. तुम्ही स्वतःच पाहना, तुम्ही स्वतःच विचार करा, SSC GDचा यावर्षी जेवढी चर्चा होती किंवा यावर्षी जेवढं डिस्कशन होतं आहे, मग ते क्लासेसच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असेल किंवा विद्यार्थ्यांमध्ये असेल, हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले. त्याचे मग कारण काही असू द्या, TCS परीक्षा घेते म्हणून असू द्या किंवा मराठीत पेपर घेते म्हणून असू देत, पण किंवा जागांचा सुद्धा, जागा जास्त येणार आहेत, या सगळ्या गोष्टी, किंवा सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून ही जागरूकता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे या परीक्षाबद्दल. मागच्या 10 वर्षाच्या पूर्वी जर बघितलं तर सेंट्रल पातळीवरच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा होतात केंद्र पातळीवर, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता खूपच कमी होती. नंतर ती वाढत गेली आणि आता तर मराठीमध्ये परीक्षा होणार आहे, अजून जागरूकता वाढणार आहे. त्याच्यामुळे सुद्धा कॉम्पिटिशन महाराष्ट्रामध्ये SSC GDसाठी वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया. आता बघूया आपण, आता बघा SSC इथंच आता अभ्यासक्रमाबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार पुढच्या 2 स्लाईडमध्ये. ठीक आहे ना. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये आव्हान नेमकं काय आहे, बरोबर आहे का? महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी ज्याला मैदानी चाचणी, ते विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते जास्तीत जास्त, काय व्हायचं, मला पोलीस व्हायचंय, पोलीस भरती करायची, पोलीस भरती जास्त असतं. त्यामुळे अशा प्रकारचा जो सिलेबस आहे त्या सिलेबससाठी मराठी विद्यार्थ्यामध्ये सातत्य कमी असतं. मी जेवढं ऑफलाईन किंवा ऑनलाईन शिकवलेलं आहे त्याच्यावरून मला माहिती, सातत्य कमी नसतं, खूपच कमी असतं. एखादी तुम्हाला परीक्षा द्यायची, त्याचं 1 वर्षापासून कमीत कमी सूक्ष्म नियोजन तुम्हाला करावं लागतं आणि हे सूक्ष्म नियोजन करून पुढे परीक्षा द्यावी लागते. आलं एकाएकीच उठला, स्वप्न पडलं, जागा येणार आहेत आणि तयारी करायला लागला आणि 1 महिन्यामध्ये सिलेक्ट झाला, असं होत नाही. सातत्य जास्त लागतं. किंवा जे आर्मीची तयारी करतात, अग्निवीरची तयारी करतात, SSC सुद्धा तयारी करत असतात, हे विद्यार्थी जे असतात ना, यांचं मी जेवढं ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यांच्यामध्ये फक्त मैदानी चाचणी जी आहे, या मैदानी चाचणीवर त्यांचा जोर जास्त असतो. हे मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं आहे, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सातत्य तुलनेने कमी असतं. अभ्यासाच्या बाबतीमध्ये सांगतो, हे अभ्यासाच्या बाबतीमध्ये सातत्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये फार कमी आहे. आले परीक्षा म्हणून 2 महिने 12-12 तास 10-10 तास अभ्यास करणं, अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेत कोणत्याच यशस्वी होत नाही. तुम्हाला वर्षभर सातत्याने तयारी करावी लागते आणि तेही कमीत कमी वर्षभर. मग ते 2 वर्ष, 1.5 वर्ष, 2.5 वर्ष असली तर उत्तमच आहे. अशा प्रकारे हा एक कारण आहे, हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कायम आव्हान असतं. त्यानंतर दुसरं, राज्यामध्ये जेल पोलीस, पोलीस भरती, बरोबर आहे का, यांचा अभ्यासक्रम, ज्या येणाऱ्या भरती आहे, पोलीस भरती येणारे किंवा जेल पोलीस येणारे, याचा अभ्यासक्रम आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा आहे. आणि वेगळा अभ्यासक्रम असताना तुम्ही म्हणता काय वेगळे, फक्त व्याकरण वेगळे नाही, JK सुद्धा वेगळे,
बुद्धिमत्तासुद्धा वेगळे, गणितसुद्धा वेगळे आणि व्याकरण तर वेगळं आहेच, बरोबर आहे का? का वेगळे तुम्ही ज्यावेळेस त्या परीक्षेमध्ये पडताल कळेल तुम्हाला. गणिताचे SSC मध्ये विचारले जाणारी प्रकरणं आणि गणिताचे पोलीस भरतीला जेल पोलीसला विचारले जाणारे प्रकरणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. GK सेंट्रल पातळीवर विचारलं जाणारं GK खूपच वेगळं आहे आणि आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या परीक्षा असतात याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र राज्य याच्यावर जास्तीत जास्त भर दिलेला जातो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं काय होणार आहे, या ठिकाणी वेगळा अभ्यासक्रम असणार आहे. याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा वेळ द्यावा लागणार आहे. फक्त परीक्षा मराठीत आहे मग मी पोलीस भरतीची तयारी करतो, माझा पोलीस भरतीचा चांगला अभ्यास झालेला आहे, मग आता मी GDची पण तयारी करतो, GDमध्ये सुद्धा होऊन जाईल, असं होणार नाही. त्याचा अभ्यासक्रम खूपच वेगळा आहे, प्रकरणं वेगळे आहेत, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठं आव्हान असणार आहे परीक्षेमध्ये. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मागाशी चर्चा केली आपण, व्याकरण घटक. कारण की मराठी व्याकरण हे नाही आहे तिथं, हिंदी किंवा इंग्रजी व्याकरण आहे. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी जरी कितीही तुम्ही इंग्रजीत हुशार असू द्या, ज्याला GDची तयारी करायची आणि ज्यांनी अगोदर मराठी व्याकरणचा काही ना काही अभ्यास केलेला आहे त्यांनी हिंदी व्याकरण हाच पर्याय निवडणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, कारण की बरंचसं व्याकरण हे मराठी व्याकरण आणि हिंदी व्याकरण हे सारखं आहे. कारण की दोन्ही व्याकरणं जे आहेत हे संस्कृत भाषेतून घेतले गेलेले आहेत आणि त्यामुळे व्याकरणामध्ये सारखेपणा थोडासा जास्त आहे. त्यामुळे थोडा पूर्णच आहे असं मराठी व्याकरण हिंदीमध्ये नाही आहे ट्रान्सलेट, पण मोठ्या प्रमाणावर काय आहे, तुलनेनं सारखेपणा आहे त्याच्यामध्ये. त्याच पद्धतीने व्होकॅब्लरी जे असते म्हणजे शब्दार्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे मराठी भाषेतले त्यांचेसुद्धा आहे असेच शब्द तिकडे मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणजे मराठीतले समानार्थी, विरुद्धवार्थी, म्हणी, वाक्यप्रचार जर केलेले असेल तुम्ही तर हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला ते प्रश्न सोडवता येऊ शकतात. त्यामुळे हिंदी व्याकरण हा पर्याय योग्य राहील माझ्या अंदाजानुसार. त्याचा सुद्धा विचार करणं तुम्ही आवश्यक आहे, ठीक आहे ना. मग या सगळ्या गोष्टी महत्त्वाचं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आव्हान म्हणून आहेत, ठीक आहे ना. याच्यानंतर पहा, GDची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा काय. SSCची एवढी मोठी जाहिरात आलेली, जास्तीत जास्त फायदा काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी फायद्याच्यात बघा. सर्वात महत्त्वाचं जागा जास्त असणार आहेत. जागा कशा असणार आहेत, जास्त, जवळपास 50,000पर्यंत सुद्धा जागा येऊ शकतात. त्यामुळे याच्या जागा ह्या जास्त, त्याच्यापेक्षा जास्त येतील बरं. पाठीमागे 75,000 जागांचं एक फेक लेटर जे आहे SSCचं ते फिरत होतं वेगवेगळ्या सोशल मीडियावर, ते चुकीचं होतं. जास्त येऊ शकतात पण 50,000च्या आसपास तर यायलाच पाहिजेत. त्याच पद्धतीने CRPF जे आहे ते CRPFच्या अगोदरच जवळपास 1.30 लाख जागा या भरण्याचं सरकारने, केंद्र सरकारने घोषणा केली आहे. मग त्या 1.30 किंवा 29 या ज्या जागा आहेत याच्यामध्ये काय होऊ शकतात, GDमध्ये समाविष्ट होऊ शकतात, याच्यातल्या बऱ्याच जागा. त्याच्यामुळं अजूनही जागा वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि तो फक्त GDची तयारी जे विद्यार्थी करतात त्यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे ग्रेड पे, याचं ग्रेड पे जरी तुम्हाला 2,000 दिसत असलं तरीसुद्धा वेतन हे खूप चांगल्या पद्धतीने आहे, बरोबर आहे का. कारण की महागाई भत्ता मागच्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, बरोबर आहे का. आणि अजूनही पुढच्या वर्षी वाढणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढल्यामुळे याचं वेतन हे खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं वेतन आहे. म्हणजे जर महागाई भत्ता आणि बेसिक धरलं तर 38,000 प्लस तुमचं वेतन जातं. आणि इतर मग राहण्यासाठी भाडं देतात, बाकीच्या गोष्टी, सगळं इतर गोष्टी अनेक सुविधा पुरवत असतात. हे सगळं मिळून जवळपास 50,000 ते 52,000पर्यंत सुरुवातीचं वेतन तुमचं जाऊ शकतं. म्हणजे वेतन मात्र भरमसाठ मिळणार आहे. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला, सांगण्याचं कारण काय, तुमच्यामध्ये ती ताकद निर्माण व्हावी करण्याची, भूक निर्माण व्हावी. आणि अशा गोष्टी बघितल्या की आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भूक निर्माण होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, ह्या GD करण्यासाठी प्लस पॉईंट आहेत. त्यामुळे सांगतो मी, जर तुम्हाला SSC GDची तयारी करायची, सध्या दुसरी कोणतीच गोष्ट बघू नका, फक्त याचा अभ्यास कसा करायचा मी पुढे सांगतो तुम्हाला, त्याच्याबद्दल चर्चा करूया. पण फक्त मी GD करायचं आहे, याचा अभ्यासक्रम, याचे प्रश्न आणि याची तयारी, एवढ्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजेत. कोणती स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तेव्हाच यशस्वी होतं. या महिन्यात पोलीस भरती आली, दुसऱ्या महिन्यात दुसरीच भरती आली, तिसऱ्या महिन्यात तिसरीच आली, मग प्रत्येक महिन्याला वेगवेगळी तयारी करतोय, वेगळे, असं होत नाही. सातत्य, तुम्हाला मी सांगितलं सातत्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यात प्लस पॉईंट पण आहेत, निगेटिव्ह पॉईंट तर सांगितलेच तुम्हाला, पण मोठ्या प्रमाणावर प्लस पॉईंट पण आहेत. पण या प्लस पॉईंटचा विचार फक्त इथं करू नका, बरोबर आहे का. याचा विचार दररोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस कुठेतरी आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश हे जे आहे ते मिळू शकतं, बरोबर आहे का. त्यामुळे वेतन वगैरे ह्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत आपल्याला तयारी करताना. त्याच पद्धतीने अजून एक महत्त्वाचा मुद्दा, NCCच्या बाबतीमध्ये, NCCच्या विद्यार्थ्यांना बोनस मार्किंग सिस्टीम SSC GDला लागू आहे. लक्षात ठेवा, ही मार्किंग सिस्टम लागू असल्यामुळे ज्यांचं NCC झालेलं आहे
त्या विद्यार्थ्यांनी तर GD करायला त्यांना उत्तम पर्याय आहे, बरोबर आहे का. जरी त्यांना अवघड जात असलं तरी ही संधी सुवर्ण संधी. का बघा, जर C सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर 5% गुण जास्त मिळणार आहेत, B असेल तर 3% गुण जास्त मिळणार आहेत, आणि A सर्टिफिकेट असेल तर 2% गुण. हे 2% म्हणजे काय, जास्तीत जास्त मार्काच्या तेवढे टक्के. म्हणजे ही परीक्षा एकूण 160 मार्काची, त्या 160 मार्कापैकी जेवढे टक्के आहेत तेवढे गुण हे जास्त. मग 5% असतील 5, 3% असतील 3, किंवा 2% असतील तर 2, अशा प्रकारे रचना करण्यात आली. त्यामुळे NCची ज्यांची झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र याचा फायदा होणार आहे. हे टक्केवारीमध्ये गुण तुम्हाला एक्स्ट्राचे मिळणार आहेत, आणि एक्स्ट्राचे गुण तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये खूप पुढं घेऊन जातात. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. जागा राखीव असणं वेगळं आणि एक्स्ट्रा गुण मिळणं वेगळं. जागा राखीव असण्यापेक्षा एक्स्ट्रा गुणचा जास्त फायदा होतो, कारण की तुमचं कॉम्पिटिशन NCC नसलेल्यासोबतच आहे, पण मार्क मात्र त्यांच्यापेक्षा थोडेसे कमी घेतले तरी त्यांच्या बरोबरीने तुम्ही, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होणार आहे, या ठिकाणी तुम्हाला NCCच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, बरोबर आहे का. आता बघा, सर्वात महत्त्वाचा घटक आहे हा, नेमकी तुमच्या अभ्यासाची पद्धत काय असणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं सांगतो, परीक्षा मराठीत जरी असली तरीसुद्धा SSCचं साहित्य तुलनेने मराठीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने उपलब्ध झालेलं नाही आहे. भविष्यामध्ये उपलब्ध होईल, पण त्याला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे परीक्षा जरी मराठीत द्यायची असेल तर जास्तीत जास्त, माझं तरी वैयक्तिक मत आहे, हिंदी साहित्याचा किंवा केंद्र पातळीवर जे साहित्य तयार झाले त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा, किंवा राज्य पातळीवर जरी पुस्तकं आलेली असतील वेगवेगळे ते सुद्धा तुम्ही चाळून एकदा बघू शकता. तशा पद्धतीने अभ्यासक्रमाप्रमाणे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तेही खरेदी करू शकता. पण तुलनेने अजून महाराष्ट्रामध्ये साहित्य मराठी भाषेमध्ये खूपच अजून कमी आहे, बरोबर आहे का. त्याच्यामुळे काय करायचं अभ्यास करताना, सगळ्यात महत्त्वाचं 2022च्या जेवढ्या GDच्या प्रश्नपत्रिका झाल्या होत्या वेगवेगळ्या सेशनमध्ये, बरोबर आहे का, त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करायचं आहे. विश्लेषण सोडवायच्या नाहीत म्हणतोय मी, विश्लेषण सोडवायला अजून खाली सांगतोय मी. विश्लेषण करणं म्हणजे प्रत्येक प्रश्न पाहणं, बरोबर आहे का, कोणत्या प्रकरणातून जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत या गोष्टी पाहणं, बरोबर आहे का. त्याच पद्धतीने विश्लेषण करताना, गणित सोडवताना सूत्र लक्षात ठेवणं, कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न विचारतायत, रिझनिंगमध्ये कुठे विचारतायत, हिंदी व्याकरण असेल तर हिंदी व्याकरणावर नेमकं कोणते कोणते चॅप्टर, कारण व्याकरण तर खूप मोठं असतं, बरं आहे का. त्याच्यापैकी रिपीटेड प्रश्न कोणत्या प्रकरणावर होतात, आणि ठरलेले प्रकरण आहेत SSCचे त्याच प्रकरणावर प्रश्न विचारतात, आणि ते नेमके प्रकरणं कोणते आहेत, आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा कोणत्या घटकावर अजून प्रश्न विचारतात, ते तुम्ही विश्लेषण केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे 2022च्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण तुम्ही करायचंच आहे, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. दुसरं म्हणजे अभ्यासासाठी हिंदी किंवा इंग्रजी, आता इंग्रजी भाषा म्हणलं की आपल्याला भीती वाटते, तरी पण जर कुणा इंग्रजीची आवड असेल तर हिंदी किंवा इंग्रजी संदर्भ साहित्याचा वापर करा. मराठी करू नका असं म्हणत नाही मी, मराठीत जर साहित्य चांगलं उपलब्ध झालं तर त्याचाही करा, पण जास्तीत जास्त संदर्भ ग्रंथ जे आहे ते हिंदीतले वापरा. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं, अजून राज्यामध्ये याच्यासाठी, कारण SSCचा निर्णय मागच्या वर्षी झाला मराठीत पेपर होणार आहे, बरोबर आहे का. त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे, त्या एक प्रोसेसचा भाग आहे, त्या प्रोसेसला थोडासा उशीर लागणार आहे, त्याच्यामुळं ते एक बघा. त्याच पद्धतीने GD असेल किंवा MTSचे जे प्रश्न असतील हे 2021, 22, 18 ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ह्या सोडवणं, विश्लेषण करणं एवढ्या प्रश्नपत्रिकेचं शक्य नसतं, पण किमान सोडवणं तरी गरजेचं आहे. विश्लेषण 2022चंच करा, आणि सोडवा प्रश्न कोणते, GD MTSचे, MTS सुद्धा वेगळे प्रश्न, कारण की SSCचाच भाग येतो. त्यामुळे हे प्रश्न सोडवा, यांचा हा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे. याच्याशिवाय तुमचा अभ्यास होणं शक्य नाही. नुसतं एखादं पुस्तक 200-250 पानाचं घेतलंय आणि मी ते पाठ करतो आणि मी SSC GDमध्ये सिलेक्ट होतो, असं होत नाही. तुम्हाला त्यांचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं असतं, आणि त्या दृष्टीने अभ्यास करणं गरजेचं असतं. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीने आता 14 नोव्हेंबरपासून बघा दिल्ली पोलीसच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, आणि दिल्ली पोलीसचे जे पेपर आहेत ना यांचं सुद्धा व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या म्हणून विश्लेषण करा. डायरेक्ट प्रश्न कसे येत आहेत, बरोबर आहे का, कोणत्या प्रकरणावर विचारतात, कारण SSCमध्ये एक लक्षात ठेवा, जवळपास 40% प्रश्न हे रिपीट होत असतात, बरोबर आहे का. आणि ते सारखं रिपीट होणाऱ्या प्रश्नांवर जर आपण लक्ष ठेवून राहिलो तर आपण ज्यावेळेस स्वतः परीक्षा देतो त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होत असतो. त्याच्यामुळे SSCची GDची तयारी करणारे हे दिल्ली पोलीसमध्ये सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत, कारण आता ती परीक्षा सुरू आहे,
त्याबद्दल सुद्धा माहिती करून घ्या. ते प्रश्नसुद्धा व्यवस्थित पहा. कोणत्या प्रकरणावर विचारतात, त्या प्रकरणामध्ये सुद्धा कोणत्या उपघटकावर विचारत आहेत जास्तीत जास्त प्रश्न, याबद्दल सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. आणि तशा पद्धतीने तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत अभ्यासाची पद्धत करताना सार काय निघतो, प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण आणि प्रश्नपत्रिका सोडवणं, की ज्या प्युअरली SSCच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या, आणि दुसरं म्हणजे संदर्भ ग्रंथ व्यवस्थित निवडणं. ही गोष्ट महत्त्वाची. मी तर म्हणतो अगोदर प्रश्नपत्रिका पाहून घ्या आणि प्रश्नपत्रिका पाहून नंतर मग संदर्भ ग्रंथामध्ये कोणत्या तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न त्या SSCच्या GDच्या पेपरमध्ये विचारलेत त्याचा संदर्भ पुस्तकात सापडतो, ते पुस्तकं तुम्ही अभ्यासासाठी वापरू शकता. ठीक आहे ना. त्यानंतर बघा, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला मग काय असणार आहे, अभ्यासाचं नियोजन असणार आहे. त्यामुळे मराठी जे विद्यार्थी आहेत त्या मराठी विद्यार्थ्यांनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी, संदर्भ ग्रंथ जास्त उपलब्ध नाही आहेत. बरोबर आहे का. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अजून ही परीक्षा ही पोलीस भरतीपेक्षा खूप वेगळी आहे. बरं का. या ठिकाणी मराठी व्याकरण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट फिक्स ठरवा, तुम्ही SSC GDची तयारी करत असताल तर पोलीस भरती वगैरे सगळं बाजूला ठेवावं लागणार आहे. बरोबर आहे का. कारण की इथं हिंदी व्याकरण आहे आणि वेळ जास्त द्यावा लागणार आहे. बरोबर आहे का. आणि GKचे प्रश्न अवघड असतात याचे. बरोबर आहे का. आणि गणिताचे सुद्धा प्रश्न खूप अवघड असतात, वेळ कमी असतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथं खूप लक्ष द्यावं देऊन अभ्यास करावा लागणार आहे. दोन्ही एकत्र करतो हे चालणार नाही. ह्या दोन्ही परीक्षा खूप वेगळ्या आहेत. आणि आता दारूबंदीसुद्धा येते, दारूबंदीसुद्धा खूप वेगळी आहे जरी TCS घेत असलं तरीसुद्धा. कारण की दारूबंदीला येणारे प्रश्न SSC GDपेक्षा खूप सोपे असणार आहेत. बघा तुम्ही, SSC GDचे प्रश्न त्याच्यापेक्षा अवघड असणार आहेत. त्याच्यामुळे महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना SSC GDचा हा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षेच्या संदर्भात आपण काय करणार, चर्चा करणार आहोत. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण नक्की त्याचा विचार करू. धन्यवाद.